हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण रवा पापलेट फ्राय कसा बनवायचा याची रेसिपी बघणार आहोत। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा। चॅनलला सबस्क्राइब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनलाही क्लिक करायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तर इथे मी एका वाटीमध्ये 3 ते 4 कोकम घेतलेले आहेत। ते मी थोडंसं पाणी टाकून चुरगटून घेणार आहे, जेणेकरून त्याचा जो आंबटपणा आहे तो त्या पाण्यामध्ये उतरेल। तर तुम्ही याऐवजी गरम पाणी टाकून सुद्धा चुरगटू शकता, किंवा तुम्ही अर्धा तासभर ते भिजतसुद्धा ठेवू शकता, किंवा रेडीमेड जे आगूळ भेटतं कोकमचं ते सुद्धा वापरू शकता। तर अशा प्रकारे सर्व जो रस आहे तो कोकमचा तो मी काढून घेतलेला आहे। आता याच्यामध्ये मी मसाले टाकणार आहे। तर मसाल्यांमध्ये आधी अर्धा चम्मच हळद टाकूयात। त्यानंतर मी इथे साधारण 1.5 चम्मच लाल तिखट वापरलेला आहे। तुम्ही तिखटाचं प्रमाण तुमच्यानुसार ठेवू शकता। तुम्ही याऐवजी मिरची, जी हिरवी मिरची असते तिचा ठेचासुद्धा वापरू शकता। त्यानंतर चवीनुसार मीठ, मी ते अर्धा चम्मच मीठ टाकलेलं आहे। हे सगळं आपण त्या पाण्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत। तर हे सगळे मसाले त्या आगोळमध्ये मिक्स करून झाल्यानंतर पापलेटला चांगले लावून घ्यायचे आहेत। तर अशा प्रकारे लावल्यावर ते पापलेटला चांगल्या प्रकारे लागतात। तर इथे मी पापलेट कापून स्वच्छ धुवून घेतलेले आहे। तर मी ते डोक्याकडचा भाग काढून टाकलेला आहे। त्यानंतर इथे मध्ये चिरा दिलेले आहेत, जेणेकरून मसाला जो आहे तो आतमध्ये चांगला मुरेल। आता आपण जो तयार केलेला मसाला आहे तो याला लावून घेऊयात। तर हातानेच हा मसाला दोन्ही साईडने चांगला लावून घ्यायचा आहे आणि साधारण अर्धा तासभर आपल्याला ही मुरत ठेवायचं आहे, जेणेकरून मसाला चांगला लागेल। तर इथे मसाला लावून झालेला आहे। तोपर्यंत आपण इथे पीठ तयार करून घेऊयात। तर मी ते तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, थोडंसं साधारण 3 ते 4 चम्मच घेतलेला आहे। त्याच्यानंतर 2 चम्मच रवा, मी इथे बारीक रवा वापरलेला आहे। तुम्ही जाडा वापरलात तरी चालेल, किंवा तो मिक्सरमध्ये वाटून वापरलात तरी चालेल। तर साधारण मी 2 चम्मच घेतलेला आहे तो। त्यानंतर मसाले टाकून घ्यायचे आहेत। तर इथे अर्धा चम्मच हळद, त्यानंतर 2 चम्मच लाल तिखट। तिखटाचं प्रमाण मी ते जास्त घेतलेलं आहे, कारण का पिठामध्ये जास्त तिखट असलं तर खूप छान होते। त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि हे सगळं मिक्स करून घेऊयात। तर इथे पापलेटला लावण्यासाठीचं पीठ तयार आहे। तर इथे अर्धा तास झालेला आहे। मी तव्यामध्ये तेल तापत ठेवलेलं आहे मिडियम फ्लेमवरती। चांगलं तेल तापल्यावरती आपण हे फ्राय करून घेऊयात। तर एक एक पापलेट घेऊन आपण या पिठामध्ये चांगलं असं बुडवून घेणार आहोत। दोन्ही साईडला ते पीठ चांगलं लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे। तर इथे तेलसुद्धा चांगलं तापलेलं आहे। मी मिडियम फ्लेमवरती याला चांगलं क्रिस्पी भाजून घेणार आहे। तर सगळे मी पापलेट याच्यावरती ठेवलेले आहेत। आता आपण एका साईडने चांगले फ्राय करून घेऊयात। फ्राय झाल्यानंतरच आपल्याला हे पलटी करायचे आहेत। तर इथे पापलेट एका साईडने फ्राय झालेले आहेत साधारण 5-6 मिनिटांमध्ये। तर आपण हे पलटी करून घेऊयात। तुम्ही बघू शकता चांगले कुरकुरीत झालेले आहेत एका साईडने। आता आपण हे पलटी करून दुसऱ्या साईडने सुद्धा फ्राय करून घेऊयात। तर इथे आपले पापलेट फ्राय करून झालेले आहेत, छान असे क्रिस्पी झालेले आहेत। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा। व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी थँक्यू।